पुढची महत्त्वाची बातमी आपण पाहूयात। गोवा बनावटीच्या दारू तस्करीवरून शिवसेना आमदार निलेश राणेंनी थेट पोलीस अधीक्षकांवर हल्लाबोल केला। गोवा बनावटीच्या दारूची तस्करी या जिल्ह्याला लागलेला मोठा शाप आहे, मात्र यावर प्रभावी कारवाई होत नाही, गुन्हेगारांना अभय मिळत आहे। याला पोलीस अधीक्षक जबाबदार असल्याचा आरोप शिवसेनेचे आमदार निलेश राणेंनी केला आहे। तर पोलीस अधीक्षक मोहन दहिकर 2025 मध्ये आले, यात एकही कारवाई जिल्ह्यामध्ये का झाली नाही असा सवाल राणेंनी उपस्थित केलाय। तर गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी आरोपांचं खंडन केलंय। आम्ही कधीही बेकायदेशीर दारू निर्मितीला प्रोत्साहन देत नाही असं प्रमोद सावंत यांनी स्पष्ट केलंय। स्पिरिटचे टँकर पकडले होते, ज्याचा उल्लेख मी केला, जे गोव्यामध्ये जातात आणि डुप्लिकेट दारू परत आपल्या महाराष्ट्रात येतात। त्या प्रसन्नाने जी कारवाई केली होती त्याच्यानंतर त्याच्यानंतर एसपी आले असतील। सौरभ अग्रवाल यांच्या अगोदर एसपी होते, त्यांना ते नवीन होते, त्यांना काहीच कळायचं नाही। हा सगळा परत व्यवस्था बसली। जसं प्रसन्नाने कारवाई केली होती जेव्हा ते एसपी होते, यांना कॉन्फिडन्स आला की दहिकरांच्या कंट्रोलमध्ये हा जिल्हा असताना आपण ह्याच्यातला 100% ह्याच्यातला मार्ग काढू शकतो, आणि त्यांनी तो काढला। कुठल्या मार्गाने येतंय, समुद्राच्या मार्गाने येतंय किंवा कुठल्या घाट मार्गाने येतंय, ह्याचा शोध 1.5 वर्षामध्ये झालेला नाही। इन्व्हेस्टिगेशन की चला हा पकडला गेला, पण तुला दिला कोणी, तो मेन सप्लायर कोण, त्या सप्लायरचं नाव अजूनपर्यंत पोलीस रेकॉर्डमध्ये नाही। पोलिसांनी रेकॉर्ड बनवायचा प्रयत्न देखील केलेला नाही। मी शोधतोय की असा कोणतरी एक सूत्रधार पोलिसांना भेटलाय का की साहेब हा पकडला तर आपलं हे रॅकेट बंद होतं। एक्साइज डिपार्टमेंट या ठिकाणचं चांगल्या पद्धतीने अशा कुठं मॅन्युफॅक्चर होत असेल याचा शोध लावेल, त्याच्यावरती म्हणजे जे काही कडक ऍक्शन घ्यायला पाहिजे ती घेईल। पण खरं म्हणजे तर पूर्णतः म्हणजे एक्साइज डिपार्टमेंटने ह्याच्यावरती कंट्रोल घेऊन अशा पद्धतीचे जर कुठं करत असेल तर ते बंद करणं गरजेचं आहे। पण गोव्यामध्ये अशा पद्धतीने कुठल्याही म्हणजे इलिगल फॉर शराब तयार करण्यासाठी प्रमोट कधी करत नाहीये। वी आर टेकिंग द स्ट्रिक्टली ऍक्शन्स अगेन्स्ट दिस टाइप ऑफ इलिगल थिंग्स इन द गोवा। पिंपरी चिंचवडमधील विषारी दारू प्रकरण दापोडी पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांची आता उचलबांगडी करण्यात आली। प्रदीप पाटील यांची नियंत्रण कक्षामध्ये रवानगी करण्यात आली। आधी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय वाघमारे तसंच तपास पथकातील पोलीस उपनिरीक्षक 4 पोलीस कर्मचारी हे निलंबित करण्यात आले। त्यानंतर आता दापोडी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक यांची उचलबांगडी थेट नियंत्रण कक्षामध्ये करण्यात आली। तर या विषारी दारूमुळे आतापर्यंत 25 जणांचा मृत्यू झाला। नीलम गोरे यांच्याकडनं मृतांच्या नातेवाईकांचं सांत्वन करण्यात आलं। फुगेवाडीमधल्या मृतांच्या नातेवाईकांचं त्यांनी सांत्वन केलं, तर दोषींवर कठोर कारवाई करण्याची गरज आहे असं नीलम गोरे यांनी म्हटलं। मृतांच्या नातेवाईकांना नोकरी मिळणं खूप महत्त्वाचं असल्याचं देखील गोरे यांनी म्हटलेलं आहे। तर जिथून पुरवठा झाला आणि विषारी द्रव्य त्याच्यामधून मिथेनॉल सारखं असावं असं वाटतंय, पण जे काही विषारी द्रव्य त्याच्यात असेल त्यातूनही कुटुंब उद्ध्वस्त झालेली आहेत। तर यांना जे जबाबदार लोक आहेत त्यांच्यावरती कठोर शिक्षा झाली पाहिजे। परंतु या सगळ्यामध्ये केवळ निलंबन करण्याबरोबरच मुळात कशामुळे छापे टाकून सुद्धा परत परत भट्ट्या सुरू होत होत्या याच्याबद्दलची चौकशी होऊन त्याबद्दल योग्य ती कारवाई झाली पाहिजे, आणि या कुटुंबातल्या प्रत्येक एका व्यक्तीला नोकरी, आणखीन त्यांचं पुनर्वसन होण्यासाठी प्रयत्न झाले पाहिजेत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।